चला तर मंडळी, आज बनवूया आपण फणसाची भाजी. त्याच्यासाठी आपण साहित्य घेणार आहोत. एक कोवळा फणस, कांदा, लसूण, कढीपत्ता, त्याच्यानंतर मोहरी, जिरे, हळद आणि मसाला. सर्वप्रथम आपल्याला फणस उकडून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं मीठ आणि त्याच्यामध्येच थोडीशी हळद टाकून आपल्याला एक शिट्टी कुकरला काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एका कढईत तेल तापवून त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता चांगला तडतडल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायची आहे. लसूण चांगली फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला फ्राय केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घरगुती मसाला घालायचा आहे. घरगुती मसाला घालून मिसळून एकजीव केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये उकडलेला जो आपण फणस आहे तो ठेचून घेऊन घातलेला आहे. त्याच्यानंतर ही भाजी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. भाजी चांगल्या प्रकारे मिक्स आपल्याला थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर चांगली भाजी मिक्स करून लास्टला त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आपली भाजी तयार झाली आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की भाजी घरी ट्राय करून पहा.